कारण रुक्मिणी पांडुरंग रुक्मिणी अखंड तुम्ही आणा ध्यानी. कारण असणारं कसं आहे, देवाचं नामस्मरण कोण्यात रूपात असं ना, कारण आपण करायलाच पाहिजे. ती थोडंसं त्यांचं नामस्मरणाचं राहिलं म्हणून थोडं सांगू लागलेली आहे. कारण देवाचं नामस्मरण सतत करण्याला महत्त्व आहे. काही नका करू तुम्ही. हरिनाम अमृत सेवेचा अवकाश मोक्षे त्याच्या कसं हरी. कारण हरिनामानं काय होतंय, काय व्हायची म्हणजे गरजच नाही, सगळं होतं. कारण नामापारता साधन नाही रे अन्यथा वाया. आणि का पंथा जाऊन दुसऱ्या वाटानं कशाला जातोस तू? नामच साधन आहे. मग नाम श्रेष्ठ आहे, नाम गोड आहे. राम म्हणजे असणारा किती श्रेष्ठ आहे, देव कसा आहे हे आपण नेहमी अंतरामी कळावं. आणि कारण पाहायचं झालं ना तर आपण रामालाच पाहावं, आपण नामच घ्यावं. कारण नाम फार श्रेष्ठ आहे हो. आपण सांगितलं किती वेळाला सांगत होतो आपण की अरे सांगत येत संत तुम्ही असं करा तसं करा, पण ऐकायला कोण तयार आहे? कारण ऐकायला तयार नाही. कसं आहे की आपलं मागलं पाप असतं म्हणून आपल्याला ते कळतच नाही. कारण संताला काही तिसरे डोळे आहेत का? आता असणारे कीर्तन भजन करतात आपल्याला ते आपल्यासारखेच दिसते संत, पण नाही. संतांचे अंतःकरण वेगळे वेगळे असते. त्यांच्या अंतःकरणात हृदयामध्ये भगवान बसलेला असतो. म्हणून असणारे आम्ही वैकुंठवासीन आलो याच कारण असेल. कारण आपला जगाचा उद्धार करण्याकरता येत असते. ते जगाला जेव्हा जेव्हा धर्माला गेल्याने ते तेव्हा येत असते. म्हणून नाम किती श्रेष्ठ आहे. नाम घेतल्याशिवाय हरिनामामृत सेवे सावकाश मोक्ष त्याच्या दृष्टीपुढे. कारण नामस्मरणाने काय होत नाही, सगळं होतं बघा. किती पीडा असल्या जातो, रोग जातो, राई जाते, सगळं जातं नामस्मरण. पण जीवे भावे बरं का, कारण अंतःकरणापासून करावं लागतं. वरून वरून करून भागत नाही. कारण वरून वरून कोणतं केलं तर भागतं का? नाही भागत. तसं अंतःकरणापासून करायचं, आपल्या मनामधून करायचं. कारण आपण जे आहेत ना, बरं ते तितकं कमी करा, पण संसार तरी व्यवस्थित करा की. आपल्या पतीची सेवा करणं हे सुद्धा इतकं श्रेष्ठ आहे की त्या नामापार्थ जास्त श्रेष्ठ आहे सांगायचं. कारण पतीची सेवा करणं, एवढ्या पतीच्या सेवेनंच तिनं केले देव बाळ. कोणी केली बाळ? तिनं पतीच्या सेवेमुळेच केलं. कारण एवढी ती अनुसार पतीची सेवा करत होती. एवढं नाम मोठं आहे, नामाचा अधिकार मोठा आहे, सत्य वागण्याचा अधिकार मोठा आहे. सत्य किती वागावं? कारण जेवढं होईल तेवढं वागावं, जेवढं आपल्याला आचरण करता येईल तेवढं वागावं. कारण खोटं तर कधीच बोलू नये. बोलल्याशिवाय राहत नाही. तर काय करायचं? त्यांना वाटतं आम्ही इथलेच आहेत, आम्हाला आर जायचं बाबा, इथून जाणार आहेत आपण. कोणा कवा झपाटा मरण ते कळत आहे का माणसाला? कोणावर कवा येतो झपाटाचे? कारण आता ही काही लोक राहिलेली आहेत, त्यांचं पुण्य आहे म्हणून ते राहिलेले आहेत. कारण आता तर पाहिलं कसं आहे ते. कारण कोणी म्हणतं अहो आम्ही 50 वर्षाच्या पुढे राहायचं नाही, अहो आम्ही 70 वर्षात. अरे बाबा, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा गुण असतो. कारण नामामुळं काय होत नाही. नाम किती श्रेष्ठ आहे, नाम कसं घ्यावं आणि काय नामानं होतंय याच ठिकाणी पूर्ण